हॅलो दोस्तों, तर आज मी बनवते कोथिंबीरचे मुटके बनवते। तर मी कोथिंबीर घेतलेली ही मी निवडून घेतलेली, व्यवस्थित केलेली। आता इथं मी कापून साफ केली, इथं कापली गेली माझी आणि ही धुवून गेली मी स्वच्छ। मग बाकी याच्यात मी आता घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ। याच्यातनं तुम्ही एखादं पीठ कमी करू शकता या हे करू शकता, तुम्हाला जे पीठ आवडलं ते टाकू शकता, त्याच्यात तसं काहीच नाही। पण माझे जो 4 पीठ होते म्हणून मी 4 घेतलेले आहेत। आता याच्यात आपले बेसिक मसाले जे ते टाकूया। म्हणजे बेसिक मसाले म्हणजे लाल चटणी, गरम मसाला, हळद, हिंग, धनिया पावडर आणि परत चवीनुसार मीठ, हे सगळं टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जिरं बी टाकलं मी थोडंसं, पाहिजे तर ओवा पीठ तुम्ही टाकू शकता, इथं खूप छान लागतात। आणि याच्यात तुम्ही लसूण बी ठेचून टाकू शकता, मिरची ठेचून टाकू शकता, म्हणजे चवीनुसार तुम्ही जे वाटलं ते टाकू शकता, तसं काहीच नाही। पण मी एवढं सगळं काही टाकत नाही। आता इथे मी कोथिंबीर ही धुवून घेतली आहे आणि ही आता मी पीठमध्ये मिक्स करून घे। पण त्याच्या आधी मी हे पीठ जे आपण घेतलेलं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची, कारण त्याला हे लागलेलं असतं, माती वगैरे असते। तर मग आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेवढं चांगलं मिक्स करता आलं तेवढं मिक्स करून घ्यायचं। आणि जो आपला मसाला आहे वगैरे पीठ आहे ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। इथं बघू शकता तुम्ही। आणि पिठांचं प्रमाण, कोथिंबीर तुम्ही किती घेताय त्या हिशोबाने पिठाचं प्रमाण घ्यायचं, पीठ तेवढं घ्यायचं। आता इथं मी थोडंसं पाणी टाकून, आणि पाणी थोडं थोडं टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही। थोडं थोडं टाकत आपण इथं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि खूप छान मळून घ्यायचं आहे। जास्त लससशीत पण नाही बनवायचं आणि जास्त निंबट बी नाही। इथं आता मी माझं बेसन पीठ हे मी पीठ तयार आहे। आता इथं मी हे करू शकते। तर इथे मी चॉपर घेतला, याच्या जागेवर तुम्ही चॉपरच्या ऐवजी ताट किंवा पोळपाट, जे पोळ्या लाटायचं असतं तेही घेऊ शकता। इथे मी चॉपर घेतलं आहे, चॉपरवर मग मी थोडंसं मीठ, इथं मी छोटासा आता गोळा घेतला आहे आणि चॉपरवर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याच्यावर हे असे गोल गोल बनवायचे, आणि जेवढं बारीक बनवता आलं तेवढं बारीक शेंगोळ्या मुटकळे बनवायचे। याला शेंगोळ्या बी बोलतात आणि मुटकळे पण बोलतात। ज्याची वेगवेगळी प्रथा असते, काही ठिकाणी शेंगोळ्या बोलतात, काही ठिकाणी मुटकळे बोलतात। शेंगोळ्या असतात ते कुळीदचे जे आपण बनवतो त्याचे असतात, कुळीदचे पीठ येतं त्याचे शेंगोळ्या बोलतात। पण हे बघा, इथं मी आता चांगलं बारीक करून घे, जेवढं बारीक करता आलं तेवढं बारीक करायचं। आणि त्यानंतर मग हे बघा, खूप सोपं आहे, खूप कठीण नाही आहे। खूप बारीक असं हे करायचं, जसं आपण नूडल्स असतात ना त्या टाईप बनवायचं। आणि त्या हिशोबाने हे बघा, मी एवढं बारीक केलेलं आहे। आता हे मी साईडला ठेवून देईल आणि बाकी पण मी त्या पद्धतीने सगळे बनवून घेईल। हां, आणि एकमेकांना हे मुटकळे चिटकायला नको म्हणून मग तिथं मुटकळ्यांवर पीठ टाकत राहायचं, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही। आणि जेव्हा आपण पाण्यात सोडू तेव्हा ते मोकळे राहतील। तर हे बघा, ह्या पद्धतीने मी आता हे सगळे बनवून घेईल आणि नंतर मग मी हे पाण्यात फोडणी द्यायची पाण्याला, आणि मग ते त्याच्यात टाकायचे। हे बघा, इथं आता माझे मुटकळे हे रेडी आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत। आणि पीठ व्यवस्थित मळलं ना तर ते व्यवस्थित छान येतात। ह्याच पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पीठ घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं। तसं जास्त घेतलं ना ते गोल फिरत नाही। तर ह्या पद्धतीने मी हे सगळे आता बनवून घेईल। आणि नंतर मग मी इथं आता कढई ठेवली, कढईमध्ये कढई गरम झाली की बघायचं, आणि नंतर मग इथं आपण तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर मग तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आधी, आणि मग नंतर मग त्याच्यात आपण जिरं वगैरे टाकायचं, आणि नंतर पाणी टाकायचं। आता पाणी किती टाकायचं तर ते आपले मुटकळे किती त्या हिशोबाने पाणी टाकायचं, म्हणजे मग मुटकळे त्याच्यात पूर्ण शिजतील ह्या हिशोबाने। हे बघा, तर मी इथं जिरं टाकलेलं आहे, जिरं चांगलं हे झालं का
इथं मी पाणी टाकेल. जिला आता चांगलं तळतळ करायला लागलेलं आहे. आता इथं मी पाणी घालून घेईल आणि पाहिजे तर तुम्ही पाण्यात पण मीठ टाकू शकता. पण मग ना आपण मग पाण्यात मीठ टाकलं तर मग मुटकांमध्ये कमी टाकायचं. तर मग मी आता पाणी टाकलेलं आहे. इथं माझे सगळे शेंगोळे तयार आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत आणि खूप हे झाले आणि सुळसुळीत झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता इथं मी पाणी उकळ फुटलेली माझी पाणीला बघू शकता. आता माझी ज्या हिशोबाने मुटकं आहे त्या हिशोबाने मी इथं टाकलेले आहेत. आता इथे एक एक मुटकळे आपण याच्यात टाकायचे. पाणी चांगलं उकळू द्यायचं मगच मुटकळे टाकायचे, नाही तर ते कच्चे पक्के होतात. हे बघा ह्या पद्धतीने मी सगळे टाकून घेते. हे बघा इथं ह्या पद्धतीने सगळे टाकायचे आणि तसं काही नाही, एकमेकांवर बी टाकले तरी ते काही चिटकत नाही. ते बरोबर शिजले का आणि शिजले का हे ओळखायचं. असे ते सगळे मुटके असे वरती यायला लागले की समजायचं ते शिजून गेलेले. हे बघा या पद्धतीने सगळे टाकून द्यायचे आणि मस्तपैकी उकळ होऊ द्यायचे आणि चांगले वाटलं तर तुम्ही झाकण लावून पण शिजू शकता, पण झाकण लावायची गरज नाही येत, तसेच शिजून जाते. हे बघा काही तुम्ही बघू शकता काही मुटकळे लगेच वरती येतात ते, कारण की लगेच शिजतात ते, त्यांना शिजायला जास्त वेळ नाही लागत. ते खूप आणि चविष्ट एवढे लागतात, खूप पौष्टिक असतात. कधीमध्ये आपलं तोंड चव बदलण्याकरता बी छान असतं आणि हा नाश्ता बी खूप छान असतो. नाश्ता खूप छान असतो आणि खूप हे असतं. हे बघा इथं आता तुम्ही चांगलं उकळू द्यायचं. इथं मी सगळे टाकून दिलेले आहेत आणि त्यानंतर मग मी हे चांगले आता शिजू देईल आणि त्यानंतर मग हे करायचं. तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, 4 वाजता आपण छोटीशी भूकलासुद्धा बनवू शकता. खूप छान लागतात, खूप सुंदर लागतात आणि खूप हे बी लागतं. हे बघा तुम्ही बघू शकता की कसं उकळत आहेत आणि हे तर मी आता शिजू दिले. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेले, पाणी कमी झालेलं आहे याचं. आता हे बघा हे आता जवळजवळ शिजून गेलेले आहेत. आपण चेक करून बघू शकतो, तसं काही नाही. पण मग हे बघा शिजून गेलेले आहेत. आता इथं मी सर्व करेन. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा किती छान झालेलं आहे, पूर्ण शिजून गेले. हां आणि तुम्हाला पाणी आवडत असेल ना तर तुम्ही पाणी ठेवू शकता आणि वाढवू शकता. पाणी खूप टेस्ट देते याचं. इथं मी आता सर्व करते. तुम्हाला कसं हे बघा किती छान झाले. तर ही माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हां आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले. तर चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.